नर्मदे हर रामकृष्ण हरी. तिसऱ्या दिवसाची सुरुवात 6:19 झालेत. हे नर्मदा मातेचं मंदिर आहे. इथून सुरुवात करतोय परत आम्ही. रामकृष्ण हरी. खूप थंडी आहे इकडे. रामकृष्ण हरी. नर्मदा माता की जय. रामकृष्ण हरी. तिसऱ्या दिवसाची सुरुवात खूप सुंदर पद्धतीने झाले. काल जिथं राहिलेलो आपण तिथं ते नर्मदा मातेचं छोटंसं मंदिर होतं. तिथून आता सुरुवात करतोय. पुढं आलो आहे आम्ही. 1-1.5 किलोमीटर झाले आता. इथून पुढं गोरक्ष म्हणून एक गाव आहे. 7 किलोमीटर इथून तिथून 8 किलोमीटर होतं. तर 1-1.5 किलोमीटर पुढं आलं. तर इथून पुढं 7 किलोमीटर गोरक्ष गाव आहे. तिथं आपला नाश्त्याचा स्टॉप असणार आहे. आपल्या पाठीमागे सगळे येत आहेत. सूर्यदेवता पण आपल्या पाठीपाठी येत आहेत. वरती वरती खूप सुंदर असं निसर्ग. रामकृष्ण हरी. नर्मदा माता की जय. 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 पाऊले चालती नर्मदे मातेची वाट. पाऊले चालती नर्मदे मातेची वाट. रामकृष्ण हरी. भक्तिभाव हा मनातून यावा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. थंडी तर खूपच आहे इकडं. अवघाचा संसार सुखाचा करीना. असे भरपूर एक घरावर एक शब्द सुचायला लागतात. देवानं आपल्याला एवढं चांगलं सुंदर शरीर दिलंय. हातपाय धष्टपुष्ट दिलेत. ते आपण देवाच्या सेवेसाठी आणि चांगल्या कामासाठी वापरलं तर जो आनंद भेटतोय तो खूप वेगळा असतो. खूप म्हणजे खूप वेगळा असतो. त्यासाठी जीवनामध्ये सत्यमार्गावर चालावे. चांगलं करावे. रामकृष्ण हरी. तर मागच्या साईडला एक सरकारचं हे आहे. सेवाभावी हॉटेल आहे. आश्रम आहे. रुसा या गावापासून पुढे आल्यानंतर ना 3 ते 4 किलोमीटर अंतरावर इकडे असं वरती डोंगरावर एक आश्रम आहे. ह्या तळ्याच्या साईडला इकडे शाळा आहे. इथं आहे. इथं राहण्याची उत्तम सोय होते. रात्री आम्ही पाठीमुळेच राहिलेलो की आम्हाला माहीत नव्हतं इथं पुढं आहे ते. तर कुणाला यायचं असलं तर इथं पुढच्या साईडला सोय चांगली आहे. खालं होतं तिथं पण होती चांगली. इथं काय नाही. साईडला इकडे नर्मदा माता इकडे आत आहे. इथून नर्मदा मैया 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. हे गोरक्षपूर इथून पुढे 4 किलोमीटर आहे. गोरखपूर. सकाळची पक्ष्यांची किलबिलाट आणि सगळे परिक्रमावासी. कार्यालय ग्रामपंचायत पाटणगड. नर्मदे यार. इथं आता आपल्याला चायसाठी बोलवलेत. आणि ह्या वाटेवरती असं आहे की कोणी बोलवलं तर चाय पाणी घेऊन पुढे जावं. हे असं आहे पाटणकर गाव.
थंडी खूप असल्यामुळे लगेच सगळे शेकायला गेलेत. नर्मदे इकडे तोंड होऊन दे त्याचं. हा असं होऊन दे ना. हा आता बरोबर इकडेच करावं. तिकडे जवळ मांडी दिली आहे. खूप थंडी आहे. आता मांडीवर घेतलाय, मला घेतला नाही मांडीवर. त्या चाय बिस्किट पार्लेजी. पाटणगड गाव आहे. NH हायवे 45. इथं आम्ही एका जागी थांबलेलो, जाळकर शेकोटी शेकत बसलो आणि ह्या दादाने आम्हाला इथं चहाची आणि बिस्किटची दिला आम्हाला. तो वैशिष्ट्य असं आहे की जे कापडावरती जे शिवणकाम वगैरे केलेलं असते, आर्टिस्ट हे केलं असते ते ह्या गावामध्ये प्रत्येक घराघरामध्ये केलेलं असते, करतात. इथले कलाकार म्हणजे आहे ते प्रत्येक घराघरामध्ये ते कलाकार आहेत, कापडावरती डिझाईन बनवणारे. पाटणगड गाव आहे. मेरा नाम किशन उइके है और ग्राम में पाटनगढ़ से हूँ और यहाँ पे इस ग्राम को देवों का गढ़ के नाम से जाना जाता है, इसलिए इसका नाम पाटनगढ़ पड़ा. और ये गांव प्रसिद्ध चित्रकार स्वर्गीय जनगढ़ सिंह श्याम के नाम से भी इस ग्राम को पूरा विदेश जानता है कला के माध्यम से. इस कला को गोंड आर्ट कहते हैं, जो यहाँ पे प्रचलन चालू है. और यह कार्यक्रम कम से कम 50 साल पुराना है और आज तक अभी तक जो है इस काम को पूरे गांव के लोग, हर घर से एक कलाकार जो है मिलके और आगे पेंटिंग को बढ़ाना चाहते हैं. पाटनगढ़, जिला डिंडोरी, मध्य प्रदेश. खूप सुंदर पद्धतीनं या दादांनी इथल्या गावाचं महत्त्व सांगितलं आहे. हे गाव खूप छोटंसं आहे. NH4 हायवेवर MH4 हायवे 45. खूप सुंदर असं गाव आहे. या गावाचं महत्त्व सांगितलं आहे. नर्मदा माता की जय. नर्मदे हर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊ की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. रामकृष्ण हरी. आज द्वादश. आजची सुरुवात अशी झाली. सकाळी सुका रुसा ह्या गावापासून पुढच्या साईडला 1-1.5 किलोमीटर अंतरावर आम्ही रात्री आलो. आलो आम्ही. गोरखपूर हे गाव लागलं. तिथं नाश्ता वगैरे केला. तिथून पुढे आल्यानंतर दुपारी एका ठिकाणी जेवणासाठी. तिथून पुढे आता त्या गावात आज मुक्काम आहे. तिथून आता नाही म्हटलं तर आपल्याला 6-7 किलोमीटर अंतर आहे अजून. संध्याकाळचे 3:30 वाजले. जेवढ्या लवकर पोचता येईल तेवढ्या लवकर आपल्याला जायला पाहिजे. कसं असते, लवकर पोचल्यानंतर किती माणसं नर्मदा परिक्रमावासी किती पोचतात, किती लवकर येतात, त्या हिशोबाने त्या आश्रममधली माणसं जेवण तयार करतात. म्हणजे 5-5:30 वाजायच्या आधी जर आपल्याला आश्रममध्ये पोचायला पाहिजे. आणि जर दिवस लवकर मावळतो. रात्र मोठे आता दिवस छोटा आहे. लवकरात लवकर आपल्याला तिकडे मी पोचायचा प्रयत्न करतो. आता आम्ही 1-2 किलोमीटर परत इथून पुढे आलो आहे. अजून 4-5 किलोमीटर पुढे आहे. पाठीमागे सगळे परिक्रमावासी. रस्ता चांगला आहे डांबरीकरणाचा. थोडा कच्चा रस्ता होता आणि पुढे पण डांबरी.
जंगल खूप मोठं आहे. दोन्ही साईडला जंगल आहे. पाठीमागं त्या साईडला पण सकाळी सूर्यदेवता आपल्या पाठीमागे सूर्यदेवता ह्या साईडला आली. सूर्यदेवता ह्या साईडला आली. अजून तुझा हवेमध्ये गारवा आहेच कंटिन्यू. रामकृष्ण जसं चालेल तसं गरम होतं. ह्यानं चालेल आपण त्याला गरम. रामकृष्ण रामकृष्ण खूप आनंद वाटते परिक्रमा करताना. आयुष्यामध्ये खूप आनंद वाटतं आणि सगळीजण तेवढ्या जोशनं चाललं, उत्साहानं परिक्रमा सुरू आहे. आमच्यात तर एक मेंबर आहे 74 वर्षाचे, सगळे वयस्कर आहेत. 74चे म्हणजे त्याच्या 74चे आहे. 51 वर्षे 60-65 वर्ष त्या वयाचे सगळे आहेत. पाठीमाग आहेत. सगळ्यात लहान म्हणजे मीच आहे 32 वर्षाचा. 32-33 वर्ष झाली का बाकी सगळे वयस्कर आहे. त्या सर्वांना सर्वजण मला आणि मी त्यांना एकमेकाला सहाय्य करत आम्ही निघालो. रामकृष्ण जय रामकृष्ण 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 रामकृष्ण. अशा एक उपनद्या आहेत. या उपनद्या अशा जाऊन नर्मदेला मिळतात. ह्या अशा नद्या ज्या आहेत ते कमीत कमी 120-130 नद्या नर्मदेला जाऊन मिळतात पूर्ण परिक्रमा होईपर्यंत. आता इकडे गेलेही इकडे खालच्या साईडला नर्मदा माता त्याला जाऊन मिळते. ही ग्रामपंचायत गोरखपूर आलेलं आहे. ह्या मध्य प्रदेश ह्या भागामध्ये कंपन्या कुठल्याही नाही आहेत ना, कुठल्या फॅक्टरी आहेत. इकडं पूर्ण शेतीवर अवलंबून आहे यांचं जीवन. शेती करतात, जगतात. आपल्याकडं कसं पावलं पावलाला कंपन्या आहेत, रोजगार आहेत, तसं इकडं नाही आहे. इकडं फक्त शेतीवर त्यांचं जीवन सुरू आहे. आणि इकडची माणसं निरोगी आहेत सगळे. कारण काय माहिती आहे, इथं जंगलातनं जे पाणी येते, झऱ्यातून जे पाणी येते ते शुद्ध फिल्टर होऊन येते. आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही कंपनीचं पाणी, कुठल्याही कंपनीचं केमिकल मिक्स नाही. खूप पाणी प्यायला एवढं चविष्ट आहे की असं वाटतं की अमृतच पितोय आपण. काय हरकत नाही अमृत म्हणायला सुद्धा. खूप सुंदर नर्मदा मातेचा आशीर्वाद. तसेच 7ला चालू केलं तर आपण चालायला आणि आता 8:18 झालेत. हे गोरक्षपूर गाव आलं पुढं ग्रामपंचायत. 8 किलोमीटर आपले चालणं झाले. आता इथं पुढं नाश्त्यासाठी थांबणार आहे. गोरक्षपूर आश्रम आहे. इथं आश्रमामध्ये थांबणार आहे. इथं रस्त्याचं काम चालू आहे. आता गोरक्षपूर आम्हीमध्ये पोचलो आहे. अजून पुढं आहे. पाठीमागे आपले भैया काका गाडी आले. हां इकडे ह्या साईडला भैया काका आणि परसू काका येत आहेत. ह्या रस्त्यानं जे पहिला देव लोक गेले आहेत. आता मागच्या साईडला बघितलं आपण पाटणगड गाव होतं. आता हे गोरक्षपूर गाव आहे. म्हणजे ह्या भागातून सगळे देवाने प्रवास केलेले आहेत. ह्या रस्त्यानं म्हणा, ह्या भागातून त्या पद्धतीने ह्या गावांची नावं पडलेत. तर हे गोरक्षपूर आहे. मला तर असं वाटतंय की आपले गोरक्षनाथ ह्या भागातून गेले असणार आहेत. ह्या रस्त्यानं
ह्या रस्त्यानं सुद्धा गोरक्षपूर गेले असणार, गोरक्षनाथ गेले असणार आहेत. नर्मदे हर. गोरखपूरमध्ये आता मला यांच्यासारखे आम्हाला हातात चहासाठी हे पण बोलवले. मोजे घ्यायला पाहिजे. हे गोरखपूर गाव आहे, हा. होऊ शकतंय. आणि कुठल्यामध्ये बसणार हा? आपण? कुठं गुरुदेवांची कृपा. रामकृष्ण हरी. ह्या साईडला निरगिरीची झाडं खूप मोठमोठे आहेत. हे रस्ता रुंदीकरण चालू आहे, पाहू शकता दोन्ही साईडला निरगिरी झाडं खूप मोठमोठे. 9:16 झालेत. गोरक्षपूरमधून पुढे निघालोय आम्ही. हे रस्ता खूप सुंदर आणि इकडे निरगिरी झाडं खूप आहेत आणि बरोबर पहिल्यापासून लावलेले आहेत एका लाईनमध्ये. अशी परिक्रमावाशी इकडून पण येत आहे ते. मध्ये यार नर्मदे हर. नर्मदे हर. आता हे जे मळणी चालू आहे ही पूर्वीची पद्धत सारखं तिकडं चालू अजून आहे. आपल्याकडलं बंद झालेलं आहे. आता इथं बी मशनी यायला लागल्यात हळूहळू. ही रास चालू आहे. हां, ही रास हाताची. बैलानं चालू आहे. नर्मदे हर बैलानं. हां, पूर्वी असंच रास केली जायची आणि इकडे हे परंपरा जपली अजून. अजून जपले. नर्मदे हर. पण इकडे सर्वांनी जे बघितले हा. ते जुनी पद्धत बैलानं रास रास करणे. करायला नाही. ही पद्धत जुनी पहिल्यापासून आहे. पण आता जे आलं दुसरं जे 2 नंबर जे होतं ते रोळाच होतं, दगडी डोळ. एकीकडं बारीक एकीकडं मोठा. त्या पद्धतीनं बैलानं कंप्लीट फिरवून रास करायची. आता जे नंतर दुसरं जे आलं आहे तिसरं ते मशीनच आलं आहे डायरेक्ट. तुम्हाला लगेच हिकंड कोंबलं की तिकंड धान्य हातात येते. आता पद्धत असं झाली आहे. इथे बी आता होईल हळूहळू. लक्षात मशनी इथं बी आलेले आहेत. हां, रामकृष्ण हरी. पवनपुत्र हनुमान की जय. एक हनुमानचं मंदिर आहे. क्षणभर विश्रांतीसाठी आम्ही इथं थांबतोय. नर्मदे हर. नर्मदे हर बाबाजी. हे परिक्रमावासी होते. काल आपल्याला सोबत होते श्रीराम. हनुमानजींचं मंदिर. क्षणभर विश्रांतीसाठी इथं मारुती मंदिर आहे. इथं आम्ही थांबलो. मारुती मंदिर आहे या साईडला असेल. बेलाचं झाड आहे आणि फळं लागल्या ती बेलपत्र आहेत. हे औषधी वनस्पती आहे. ह्या झाडापासून जे रस निघतो फळाचा, त्या फळाचा जो रस निघतो त्या रसापासून काढा बनवला जातो आणि तोच काढा आयुर्वेदिक औषधासाठी खूप उपयोग येतो. गोरक्षपूरमधनं आम्ही आता पुढे आलो आहे. ते गाव आहे ना ह्या तोलात म्हणून. ह्या मुली शाळेला चालतात. रस्त्याचं काम चालू आहे. ते शाळा ही प्राथमिक शाळा. त्यामध्ये ही शाळेची पोरं मागच्या साईडला. माता की जय. रुसा गावापासून सुरुवात झाली आजच्या प्रवासाची, परिक्रमेची. गोरक्षपूर हे गाव गेलं. आता तिथून पुढच्या साईडला आता एक आश्रम आहे. हा आश्रम चाललो. 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर
आश्रम आहे हा डोंगराच्या पलीकडे असेल ती 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर आशुतोष हे आश्रम आहे. तिथं आता दुपारचं भोजन पाठीमागे येत आहेत. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पूर्ण डांबरी आहे. ओंकारेश्वरपर्यंत डांबरीचाच भाग आहे असं बोलतात. हां कुठं काम चालू आहेत रस्त्याचे. आज दुपारचं भोजन इथं होतं. अशी पंगत बसलेली. नर्मदेला खूप सुंदर पद्धतीनं सजवलेलं आहे. शिवशंकर बम बम भोले. आता संध्याकाळच्या प्रवासाला परत सुरू. रामकृष्ण सकाळी इकडून आलो पाठीमागून संध्याकाळचं. नर्मदा माता की जय. सकाळी सुरुवात केली रुसा गावापासून पुढं 1-1.5 किलोमीटर अंतरावर. त्याच्यानंतर मग पुढं गोरखपूर गाव आलं. ते 7-8 किलोमीटर होतं. त्यानंतर दुपारचं जेवण एका मधल्या ठिकाणी केलं. त्यानंतर इथं पुढं आता दादा सापली गंडसार म्हणून असं एक गाव आहे. आता मी तिकडे चाललो आहे. सकाळचे 3:30 वाजलेत. तिथं आजची वस्ती असणार आहे. आजचं मुक्काम आहे तिथं गंडसार या गावामध्ये. नर्मदा माता की जय. नर्मदे हर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊ की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. रामकृष्ण हरी. आज द्वादश. आजची सुरुवात अशी झाली. सकाळी सुका रुसा ह्या गावापासून पुढच्या साईडला 1-1.5 किलोमीटर अंतरावर आम्ही रात्री आलो. आलो आम्ही. गोरखपूर हे गाव लागलं. तिथं नाश्ता वगैरे केला. तिथून पुढं आल्यानंतर दुपारी एका ठिकाणी राहतो जेवणासाठी. तिथून पुढं आता त्या गावात आज मुक्काम आहे. इथून आता नाही म्हटलं तर आपल्याला 6-7 किलोमीटर अंतर आहे अजून. संध्याकाळचे 3:30 वाजले. जेवढ्या लवकर पोचता येईल तेवढ्या लवकर आपल्याला जायला पाहिजे. कसं असते लवकर पोचल्यानंतर किती माणसं नर्मदा परिक्रमावासी किती पोचतात, किती लवकर येतात त्या हिशोबाने त्या आश्रममधली माणसं जेवण तयार करतात. म्हणजे 5-5:30 वाजायच्या आधी जर आपल्याला आश्रममध्ये पोचायला पाहिजे. आणि जर दिवस लवकर मावळतो. रात्र मोठे आता दिवस छोटा आहे. लवकरात लवकर आपल्याला तिकडे मी पोचायचा प्रयत्न करतो. आता मी 1-2 किलोमीटर परत इथून पुढं आलो आहे. अजून 4-5 किलोमीटर पुढं आहे. पाठीमागे सगळे परिक्रमावासी. रस्ता चांगला आहे डांबरीकरणाचा. थोडा कच्चा रस्ता होता आणि पुढे पण डांबरी. जंगल खूप मोठं आहे. दोन्ही साईडला जंगल आहे. पाठीमागे साईडला सकाळी सूर्य देवता आपल्या पाठीमागे सूर्य देवता ह्या साईडला आले. सूर्य देवता ह्या साईडला आले पाहिजे. अजून तुझा हवेमध्ये गारवा आहेच कंटिन्यू. रामकृष्ण. जसं चालेल तसं गरम होतं. ह्यानं चालेल आपण त्याला गरम.
रामकृष्ण रामकृष्ण हरी. खूप आनंद वाटते परिक्रमा करताना. आयुष्यामध्ये योगदान वगैरे करणाऱ्या खूप आनंद वाटतं आणि सगळीजण तेवढ्या जोशनं चाललं, उत्साहानं परिक्रमा सुरू आहे. आमच्यात तर एक मेंबर आहे 74 वर्षाचे, सगळे वयस्कर आहेत. 74चे म्हणजे त्याच्या 74चे आहे, 51 वर्षे 60-65 त्या वयाचे सगळे आहे. पाठीमाग आहेत. सगळ्यात लहान म्हणजे मीच आहे, 32 वर्षाचा. 32-33 वर्ष झाली का बाकी सगळे वयस्कर आहे. त्या सर्वांना सर्वजण मला आणि मी त्यांना एकमेकाला सहाय्य करत आम्ही निघालो. रामकृष्ण जय रामकृष्ण 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 रामकृष्ण. ते गाव आलेलं आहे इकडं बायपास, इथून पुढे बायपास आहे इकडं. नर्मदे हाय, नर्मदे हाय, नर्मदे हाय. शाळेची पोरं शाळा सुटते, नर्मदे हाय. शाळेची पोरं सुटले, शाळा नर्मदे. आता संध्याकाळच्या मुक्कामच्या ठिकाणी पोचतो आहे आम्ही. इथून आता 400-500 मीटर अंतरावरती आपलं मुक्कामचं स्थान आहे. पोचतो आहे आम्ही आता थोड्याच वेळात. नर्मदे शाळेची पोरं, नर्मदे असे शाळेची पोरं जातात. सर्व पोरं, सगळीच पोरं, म्हणजे कोणीही जाताना वाटून माणूस असते, वयस्कर असते, लहान बाळ होते, ते सगळे आदरानं नर्मदे हर असं जे परिक्रमा वाचे त्यांच्याशी बोलतात. इकडे आदर खूप भेटते. त्या वाटेला आहे ना आदर खूप, सर्वच माणसं, लहान मोठी म्हातारी सगळी माणसं आदर देतात. खूप भारी वाटतं. नर्मदा माते तुमचा आशीर्वाद असेल आमच्या पाठीशी राहू दे. तुमचा आशीर्वाद असला तर नाही व्यवस्थित पार पडेल आणि तीच राहायचा. नर्मदा मातेचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. सर्व परिक्रमा वाटे. नर्मदा माता की जय. नर्मदे हर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊ की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. रामकृष्ण हरी. आज द्वादश. आजची सुरुवात अशी झाली सकाळी सुका रुसा ह्या गावापासून पुढच्या साईडला 1-1.5 किलोमीटर अंतरावर आम्ही रात्री आलो. आलो आम्ही गोरखपूर हे गाव लागलं. तिथं नाश्ता वगैरे केला. तिथून पुढं आल्यानंतर दुपारी एका ठिकाणी जायचं जेवणासाठी. तिथून पुढं आता इकडं त्या गावात आज मुक्काम आहे. इथून आता नाही म्हटलं तर आपल्याला 6-7 किलोमीटर अंतर आहे अजून. संध्याकाळचे 3:30 वाजले. जेवढ्या लवकर पोचता येईल तेवढ्या लवकर आपल्याला जायला पाहिजे. कसं असते लवकर पोचल्यानंतर किती माणसं नर्मदा परिक्रमा वासी किती पोचतात, किती लवकर येतात, त्या हिशोबानं त्या आश्रममधली माणसं जेवण तयार करतात. म्हणजे 5-5:30 वाजायच्या अगदी जर आपल्याला आश्रममध्ये पोचायला पाहिजे आणि जर दिवस लवकर मावळतो. रात्र मोठे आता दिवस छोटा आहे. लवकरात लवकर आपल्याला तिकडे मी पोचायचा प्रयत्न करतो. आता आम्ही 1-2 किलोमीटर परत इथून पुढं आलो आहे. अजून 4-5 किलोमीटर पुढं आहे. पाठीमागे सगळे परिक्रमा वासी. रस्ता चांगला आहे डांबरीकरणाचा. थोडा कच्चा रस्ता होता.
आणि पुढे पण डांबरी आहे. जंगल खूप मोठं आहे. दोन्ही साईडला जंगल आहे. पाठीमागं त्या साईडला पण खूप राहतं. सकाळी सूर्यदेवता आपल्या पाठीवर सूर्यदेवता ह्या साईडला आली. सूर्यदेवता ह्या साईडला आली पाहिजे. अजून तुझा हवेमध्ये गारवा आहेच कंटिन्यू. रामकृष्ण जसं चालेल तसं गरम होतं. ह्यानं चालेल आपण त्याला गरम. रामकृष्ण रामकृष्ण खूप आनंद वाटते परिक्रमा करताना. आयुष्यामध्ये यज्ञाने एकदा तर आम्हाला खूप आनंद वाटतं आणि सगळीजण तेवढ्या जोशनं चाललं, उत्साहानं परिक्रमा सुरू आहे. आमच्यात तर एक मेंबर आहे 74 वर्षाचे. सगळे वयस्कर आहेत. 74चे म्हणजे त्याच्या 74चे आहे. 51 वर्षे 60-65 त्या वयाचे सगळे आहेत. पाठीमाग आहेत. सगळ्यात लहान म्हणजे मीच आहे 32 वर्षाचा. 32-33 वर्ष झाली तर बाकी सगळे वयस्कर आहेत. त्या सर्वांना सर्वजण मला आणि मी त्यांना एकमेकाला सहाय्य करत आम्ही निघालो. रामकृष्ण हरे रामकृष्ण रामकृष्ण. नर्मदे हाय नर्मदे हाय नर्मदे हाय. शाळेची पोरं शाळा सुटते. नर्मदे हाय शाळेची पोरं सुटले शाळा. त्यामध्ये आता संध्याकाळच्या मुक्कामच्या ठिकाणी पोचतो आहे आम्ही. इथून आता 400-500 मीटर अंतरावरती असं मुक्कामचं स्थान आहे. पोचतो आहे आम्ही आता थोड्याच वेळात. त्यामध्ये शाळेची पोरं त्यामध्ये असे शाळेची पोरं जातात. सर्व पोरं सगळीच पोरं कोणीही जाताना वाटत माणूस असते वयस्कर असते रांगा होते हे सगळे आदरानं नर्मदे हर असं जे परिक्रमा वाचे त्यांच्याशी बोलतात. इकडे आदर खूप भेटतो. त्या वाटेला आहे ना आदर खूप भेटतो. सर्वच माणसं लहान मोठी म्हातारी सगळी माणसं आदर देतात. खूप भारी वाटतं. नर्मदा माते तुमचा आशीर्वाद असेल आमच्या पाठीशी राहू दे. तुमचा आशीर्वाद असला तर नाही व्यवस्थित पार पडेल. आणि तिथं राहायचा नर्मदा मातेचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. सर्व परिक्रमा वाटेच्या पाठीशी. आजचा मुक्काम येत आहे गडासारामध्ये. एक आश्रम आहे आतमध्ये. चला तर आपण मुक्कामला जवळच आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हा एक मुलगा आलाय हा इथंच राहतोय. भाई आपका नाम बोलो ना. अरमान साहू. ये गाँव कौन सा है? ये गाँव कौन सा है? गाड़ासरे. और ये आश्रम का नाम क्या है? मारे वधनशाला. नर्मदे हर बाबा जी. मेरा नाम है अरमान साहू. मैं गाड़ासराय मध्य प्रदेश जिला डिंडोरी का रहने वाला छात्र हूँ. मारेवा धर्मशाला के ऊपर रहता हूँ. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे. अशा पद्धतीने इकडे तिसऱ्या दिवसाचा मुक्काम नर्मदे हर. चालून आल्यानंतर ना शीर्षासन करतात भैया काका. मला माता
पोहोचले. गडसराई म्हणजे आजचा मुक्काम आहे. हे आश्रम आहे महाराजांचं वाटेलच. इथं मुक्काम आहे. इथं राहायची सोय केलीच. इकडं आता ही जेवणाची सगळी सोय चालू आहे. हे मुरली काका सगळं भाजीचं चिराचिरी चालू आहे. हे मामा इकडं चपातीची कणिक मळतात. राजू मामा इकडं भात शिजवत आहेत. डाळ घातली. रामकृष्ण हरी. याची सगळी तयारी चालू आहे जेवणाची संध्याकाळची. आणि इकडे ज्या भाज्या आहेत ह्या एवढ्या फ्रेश आणि एवढ्या ताज्या आहेत. इकडे टेस्टच वेगळी आहे. काकाचं आता बटाट्याने फ्लावर धुवून आणले. ते बटाटे कट टाकला आणि हे वांगे बटाटे फ्लॉवर त्यात काढा. व्हेरी गुड व्हेरी गुड. मुलांना देटाकडून चिरायचं कधी समोरच ठेवूया. लागली तर किंवा ठेवा मग संध्याकाळचं भोजन माता की